कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे अजून एक सॅम्पल आहे। हे छान वाटतंय ना? मला हे आवडलंय। येस, आपण अजून याच्यात काय करू शकतो? पण हे छान वाटतंय, पण हे सिलेक्ट करतोय। चालेल। संपदा भाऊ भाऊ ऐका ना, ते डिझाईन फायनल केले, तुम्ही एकदा बघून घ्या। अगं तुम्ही केलंय ना? भाऊ प्लीज। आई अरे आई काय ग? अगं ये ना जरा, दाखव ना। बसा भाऊ। हा. आई हे बघ, हे डिझाईन फायनल केलंय, तुम्ही एकदा दोघे जण बघून घ्या। अरे वा, बघूया। छान आहे की, छान झालंय डिझाईन। अहो बघा ना। काय झालं? काय नाही, काय म्हणजे हे फायनल करून टाकतो आता। हा हे फायनल आहे। आणि किती पत्रिका लागतील? अशू, तुझ्या या निर्णयामुळे एक भलतंच नाव तुझ्यासोबत जोडलं जाणार आहे। काय करतोयस हे तू? श्वेता, आज जेवण करू नको, बाहेर जाऊया जेवायला। चालेल। तुम्ही इथे? तुम्हाला तर मी घराबाहेर काढले होतात ना? घरातनं बाहेर काढताना एकदा दारावरची पाटी तरी वाचायची। या आजी। अरे कोण आहात कोण तुम्ही, आणि काय चाललंय काय? हे का आलेत? आणि हे कोण आहेत? आम्ही कोण आहोत यापेक्षा हे दोघं तुमचे कोण आहेत आणि तुम्हाला त्यांचं किती महत्व आहे हे महत्वाचं आहे। आणि तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं, तुम्हाला काहीच वाटलं नाही का? हे पहा, हे आमच्या घरचं प्रकरण आहे। तुम्ही ते आणलं ना रस्त्यावर। आजी, किचन कुठे आहे? काय चाललंय? काय चाललंय कळेल, थांबा। हे असं काय स्वतःच घर असल्यासारखं वावरतायत? आणि आहात तरी कोण तुम्ही? समाजसेवक? कुणासाठी काहीतरी करण्यासाठी ना समाजसेवक असायची गरज नाहीये। माणूस असला ना तरी चालतं। बघ, आम्ही काय माणसं नाही का? आहात तुम्ही माणसं, माणुसकी आहे तुमच्यात। आजोबांचा आजार पण काढावा लागेल म्हणून तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं। हिम्मत कशी झाली तुमची? इतकं आहे तर तुम्ही जा ना घराच्या बाहेर, निघा इथून। हे बघे, मुलगी आहेस ना म्हणून, नाहीतर नाही काय रे, नाही तर काय? आणि तू मुलगा असून काय केलंस आई वडिलांसाठी? सांग ना। हे तुझे वडील लहानपणापासून त्यांनी तुला मोठं केलं, तुझं बोट धरून तुला चालायला शिकवलं, तुझ्या पायावर उभं केलं, आणि तरी असं वागलास? ते राब राब राबले तुझ्यासाठी, कष्ट केले दिवस रात्र, का? तुला चांगलं शिक्षण मिळावं, तुझ्यावर चांगले संस्कार व्हावे, तू मोठा व्हावा, स्वतःच्या पायावर उभा राहावास। राहिलंच ना उभा स्वतःच्या पायावर? त्यांनी तुला आधार दिला, आणि जेव्हा त्यांना आधाराची गरज लागली तेव्हा तू त्यांना घराबाहेर काढलंस। एका मुलाला जन्म देताना किती यातना होतात माहितीये तुला? तरी ती स्त्री त्या यातना सहन करते, का? तिच्या बाळासाठी। जेव्हा तू यांना घराबाहेर काढलंस ना, तेव्हा त्यांना हाच प्रश्न पडला असणार की क्या त्या यातना सहन केल्या आपण याच्यासाठी, या मुलासाठी? आणि तुम्ही काय हो, लग्न करताना विचार केला होता ना की नवरा शिकलेला आहे का, घर कसं आहे, घर किती मोठं आहे, आई वडील कसं आहे, सगळा विचार केला होता ना तुम्ही? तेव्हा हा विचार डोक्यात नाही आला की या आई वडिलांमुळेच हा नवरा आहे, त्यांच्यामुळेच याचं शिक्षण झालंय, हे घर त्यांच्यामुळेच आहे। तुम्हाला लाज नाही वाटली यांना घराबाहेर काढायची? आता नुसतं माना खाली घालून काही होणार नाहीये। त्यांच्यासाठी ताठ मानेने काही करता येणार असेल ना तर ते सगळं करायचं। तेव्हा तुम्हाला कळेल की आपण याची कसर नाही भरून काढू शकत। तर यापुढे आजोबांच्या आजारपणाचा जो काही खर्च आहे ना तो सगळा तुम्हीच करायचा। आणि आम्ही गेल्यानंतर त्यांना कोणी बाहेर काढलं तर मला दुसरी भाषा पण येते।
लक्षात ठेवायचं. ताई माफ करा मला, मी चुकलो. आम्हाला नाही, त्यांची माफी मागा. माफ करा आम्हाला, चूक झाली आमची. आजी आजोबा येतो. पोरी, तुझा नवरा फार नशिबान आहे. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? हो. आणि आजी, तो नशीबवान नवरा हाच आहे. तुम्ही एकमेकांसाठीच बनलात आणि सर्वांचंच तुम्ही भलं करणार आहात. येतो आम्ही, काळजी घ्या. चला. अशू, ऐक ना, थँक्यू. का थँक्यू बोल. म्हणजे तू आज वेळेवर आला आणि आजी आजोबांना आपण त्यांच्या घरी नेऊ शकलो. त्यांच्या मुलाला पण समज देता आली ना. दोघांनी मिळून केलं ना आपण, मी थोडी एकट्याने केलं. हा म्हणजे निमित्त काही पण असो, आपण दोघांनी एकत्र केलं काम आणि कोणाची तरी मदत केली. शिवा काय आहे, तुला वाटतं ना तेवढं मी वाईट नाहीये. मी असं कुठं म्हटलं? नाही, तुला असं वाटू शकतं की हा लोकांचा काहीच विचार करत नाही म्हणून म्हटलं. हे त्या दिवशी मीटिंग मध्ये तुला असं वाटलं असू शकतं की हा फक्त आपल्या कंपनीचाच विचार करतोय, एम्प्लॉईजचा नाही. तसं काही नव्हतं. कामगारांचाही मी इक्वली विचार करत होतो. नाही, तू कामगारांचा विचार करतोस, पण त्या दिवशी तुझे प्रेझेंटेशन केलं होतंस त्याच्यावर जास्त भर होता आणि त्याच्या नादात तू लोकांचा विचार केला नाही एवढंच समजवायचं होतं. असेल, तसंही असेल. तू म्हणतेस ते बरोबर असू शकतं. एनिवे, येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.